स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते। 15 ऑगस्ट रोजी रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सदिच्छा भेट देत उपक्रमाचे कौतुक केले, तर डीवायएसपी मंदार जावळे यांनी रक्तदान करत या उपक्रमात सहभाग नोंदवला। रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष अतुल परदेशी, करणी सेना पुणे जिल्हा अध्यक्ष बाबा परदेशी, रोटरीयन डॉक्टर सागर शिंदे, मिलिंद गोडेकर, सचिन ताथेड, धनंजय चव्हाण तसेच रोटरीयन विजय कोल्हे यांनी सपत्नीक रक्तदान केले, तर डॉक्टर निलिमा जुन्नरकर यांनी तब्बल विक्रमी 72व्या रक्तदान करत रोटरी क्लबच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या। या रक्तदान शिबिरात महिला मुली यांचाही सहभाग होता। यावेळी सेक्रेटरी चेतन शहा, रोटरीयन तुषार लाहोरकर, विनायक करपे, हितेंद्र गांधी, प्रदीप चौधरी, रुपेश शहा, पवन गाडेकर, सचिन मलठणकर, सुनील जाधव, धनंजय राजूरकर, नितीन माळवतकर, विकी पंजवानी व रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे सभासद उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन जुन्नर शहरातील प्रदेशपुरा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात करण्यात आले होते। रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले। सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी परदेशपुरा मित्रमंडळाचे महत्त्वाचे योगदान लाभले। आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी कव्हर केलेली ही बातमी पाहूयात। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तालुकाभर अत्यंत उत्साहानं आजचा दिवस साजरा केला जात आहे। या दिवसाचं औचित्य साधून एक सर्वश्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान हे विविध समोर ठेवून रोटरी क्लब जुन्नर यांनी रक्तदानाचा या ठिकाणी अतिशय चांगला उपक्रम आयोजित केलेला आहे। रोटरी क्लबचं या ठिकाणी मी अभिनंदन व्यक्त करतो, त्याबरोबरच सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांनाच आजच्या या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो। रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या वतीने 75वा अमृत महोत्सव दिनानिमित्त सर्वांनी या ठिकाणी झेंडावंदन करून रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। परदेशपुरा विठ्ठल मंदिर या ठिकाणी हे रक्तदान शिबिर सुरू आहे। अनेक जण या ठिकाणी रक्तदान करायला येत आहेत। असंख्य लोकांनी नावनोंदणी देखील केलेली आहे। असंख्य लोक अजून सहभागी देखील होणार आहेत। पण आता आपण जर पाहिलं तर रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचा परिवार आणि इतर लोक ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली ते या ठिकाणी येऊन रक्त देण्याचा प्रयत्न करत आहेत। याच्यातच रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष अतुल परदेशी हे देखील आता या ठिकाणी ब्लड डोनेशन करत आहेत। अनेक रोटरीयन्स आहेत, डॉक्टर आहेत, स्थानिक नागरिक आहेत, या ठिकाणी रक्तदान करत आहेत। काय वाटतंय, आज रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे, चांगला प्रतिसाद मिळतोय, काय पाहणं आहे? खरं तर आज आपण आझादीचा अमृत महोत्सव साजरा करतोय। आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी रक्त सांडलंय। खरं तर आपले जे बांधव आहेत त्यांच्यासाठी आपले रक्त कुठेतरी उपयोगी आलं पाहिजे, याच्यासाठी रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या वतीने आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। माझे सर्व सहकारी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं, प्लाझ्मा असेल, रक्तदान असेल, या सगळ्या गोष्टींची नितांत गरज होती। काही गोष्टी बाहेर पैसे देऊन विकत मिळून जातात, मात्र रक्त अशी गरज आहे की त्याच्यामध्ये ब्लड ग्रुप असतो, तो प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने लागत असतो। त्यासाठी मी अधिकाधिक देश बांधवांना या ठिकाणी विनंती करेल की जे जुन्नर शहरातील रहिवासी आहेत त्यांना विनंती करेल की रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये आपणही मोठ्या संख्येने सहभाग घेऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपल्या रक्तदानाने चांगल्या पद्धतीने साजरा करा, कारण रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। आपणही आपलं रक्त देऊन या ठिकाणी आजचा हा दिवस आनंद साजरा करा अशी मी आपण सर्वांना विनंती करेन। आपण स्वतः पेशाने डॉक्टर आहात, आपण या ठिकाणी रक्तदान करायला आलात, आपण रोटरी क्लबचे सदस्य देखील आहात। काय वाटतंय, आज आपण स्वतः ब्लड या ठिकाणी डोनेट करताय? वास्तविक पाहता रक्तदान हे श्रेष्ठ दान सांगितलेलंच आहे। रक्तदान हे जीवनदान असेही म्हणू शकतो आपण, कारण जीवनाचा पर्याय रक्त। बऱ्याच वेळा जेव्हा रक्ताची अपघात समयी किंवा ऑपरेशन अशा वेळेला त्या रुग्णाला रक्तच वाचू शकत नाही, डॉक्टर देखील अशा वेळेला वाचू शकत नाही, म्हणून रक्ताचं श्रेष्ठ महत्त्व आहे। आणि म्हणूनच सर्व नागरिकांनी आपल्या जसं अध्यक्षांनी आता सांगितलं की पूर्वजांनी आपल्यासाठी रक्त सांडले, आपण सुद्धा त्याची जाणीव घेऊन आपण सुद्धा रक्तदान मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालं पाहिजे। रोटरी क्लब ऑफ जुन्नर याच्या वतीनं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त जे रक्तदान आयोजित केलं आहे त्याच्यामध्ये मी सहभाग घेतलेला आहे। इतरांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा
हे सगळ्यांना मी आवाहन करतो. आतापर्यंत किती वेळा आपण ब्लड डोनेशन केलं? आतापर्यंत मी जवळजवळ 14 वेळा केलेलं आहे. 14. 14 वेळा. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या निमित्ताने रक्तदान करून देश सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे. सगळ्यांनी रक्तदान करावं, देश सेवा करावी. किती वेळा रक्तदान केलं आहे? हे आत्ताचं रक्तदान हे माझं दुसऱ्यांदाच रक्तदान आहे. जसं मी रोटरी परिवाराशी निगडीत आलेलो आहे सभासद म्हणून, तसं रक्तदानाचं महत्त्व मला कळालं आणि हे दुसरं वर्ष असं आहे की मी रक्तदानाला आलेलो आहे. मानव क्रांतीचा जर विचार केला तर सर्व गोष्टी आपण बनवू शकतो, तयार करू शकतो, पण रक्त ही गोष्ट अशी आहे का आपण ती बनवू शकत नाही. हे लक्षात घेऊन रक्तदान करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी रक्तदानाला प्रवृत्त झालो आणि रक्तदान करत. DYSP मंदार जावळे सर स्वतः त्या ठिकाणी रक्तदान करत आहे. सर, आजचं 15 ऑगस्टचा दिन आहे आणि आपण रक्तदान करताय, काय भावना आहेत? आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिवशी आपल्या रोटरी क्लबच्या माध्यमातून रक्तदान करण्याचा योग आला, याचा खरंच खूप आनंद होतो आहे. कारण आपल्याला माहीत असेल की स्पेशली भारतात, महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा आहे आणि आपण हा अतिशय सुंदर उपक्रम राबवला आणि या उपक्रमात मला स्वतः सहभागी होता आलं, याचा खूप मोठा आनंद आहे. सर, आपली रक्तदान करायची कितवी वेळ आहे? साधारण किती वेळा? 5वी वेळ आहे. 5वी वेळ आहे. करणी सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष बाबा परदेशी आपल्यासोबत आहेत. बाबा शेठ, आज 15 ऑगस्टचा दिन आहे, आपण या स्वातंत्र्य दिनी रक्तदान करते, काय भावना आहेत? आज या ठिकाणी देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. 75 वर्षानंतर हा दिवस आज आपल्याला जो दिसतोय, तर आपण थोडंसं पाठीमागे जायला पाहिजे. 75 वर्षापूर्वी 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य या देशावरती केलं आणि त्यांच्या विरोधामध्ये देश स्वतंत्र करण्यासाठी ज्या स्वातंत्र्य सेनानींनी, हजारो स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या रक्ताची होळी केली, आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्यानंतर हा देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. त्या सर्व वीरांना आज आपण प्रथम अभिवादन केलं पाहिजे. आज हा आपल्याला जो दिवस दिसतोय तो त्यांच्यामुळे दिसतोय, हे आपण विसरता कामा नये. आज या ठिकाणी रक्तदान करताना त्यांची खऱ्या अर्थाने आठवण व्हायला पाहिजे का आपण हे थोडंसं रक्तदान करतोय, परंतु त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये किती वेळा रक्त रंजित केलं असेल, या भूमीसाठी किती वेळा रक्त सांडलं असेल, याची गिनती नसेल. आणि म्हणून त्यांना कमीत कमी अभिवादन करताना आज या ठिकाणी आपण त्यांच्या आठवणीमध्ये रक्तदान करू आणि येणाऱ्या काळामध्ये ज्यांना रक्ताची खरोखर गरज आहे तो दृष्टिकोन डोक्यात ठेवून आज या ठिकाणी रक्तदान करणं हे आपण आपलं कर्तव्य समजतो. आज देशाच्या स्वातंत्र्य होत असताना अमृत महोत्सवानिमित्त आपण जो हा कार्यक्रम राबवला, खऱ्या अर्थाने आपल्याला धन्यवाद द्यायला पाहिजे. आपल्यासारख्या संस्था रोटरी क्लबच्या माध्यमातून आपण पुढे येऊन आज या ठिकाणी हा जो स्तुत्य कार्यक्रम राबवता, खऱ्या अर्थाने आपल्याला धन्यवाद दिलं पाहिजे का कुणीतरी हा पुढाकार घेऊन एक फार मोठं दानपात्र करण्याचं काम आपण करताय, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देईन. त्यामुळं खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाच्या नियोजनामुळं रक्तदान देण्याची संधी जी मिळाली, त्याबद्दल आपल्या रोटरी क्लबला, आपल्या सर्व परिवाराला मी धन्यवाद देतो. नाव सांग. नम्रता वर्गीस. बरं, किती वेळ तुझी रक्तदान करायची? कितवी वेळ आहे? दुसरी वेळ आहे. आधी कुठे केलं होतं? आधी कॉलेजमध्ये केलं होतं. कधी केलं होतं ते? 6-7 महिने. बरं, आज का करावं असं वाटलं? आताच कॅम्प होता म्हणून. कॅम्प होता. आज 15 ऑगस्ट आहे, कोणी सांगितलं आज इथं करायचं म्हणून? संतोष दादा. रोटरी क्लबच्या वतीने आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण या ठिकाणी 15 ऑगस्टच्या निमित्ताने रक्तदान करत आहात. काय आपल्या भावना आहेत, काय सांगाल? छान वाटतं. 75वा वर्ष म्हणजे वर्षातल्या खूप सारे प्रोग्राम आहेत. रक्तदान हा पण एक सैनिकांसाठी किंवा देशातील लोकांसाठी उपयोगी, ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी चांगलं. रक्तदान शिबिर म्हटले की महिला बऱ्याच वेळा रक्तदान करत नाही. मला वाटतं तुमची दुसरी वेळ असणार आहे. काय पहिल्यांदा कधी केलं होतं? पाठीमागच्या वर्षी त्याच्याबरोबर गेल्या वर्षी केलं होतं आणि आज यावर्षी रक्तदान आपण करत आहे. खरं तर आजच्या या रक्तदान शिबिराचं एक वैशिष्ट्य आहे की विजय शेठ कोल्हे सहपत्नी या ठिकाणी रक्तदान करत आहे. विजू शेठ, काय भावना आहेत आजच्या रक्तदान करतानाच्या आपल्या? भावना, रक्तदान हे नेहमी आपण केलंच पाहिजे. कारण कसं आहे की ज्यांनी स्वतःचं रक्त सांडून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांच्यासाठी आपली कुठेतरी आदराची भावना असते. आज सीमेवर लढणारे जवान असू दे किंवा आपल्याला
रस्त्यामध्ये ज्यांचं ॲक्सिडेंट होतं त्यांना रक्ताची गरज पडते आणि अशा जी धावपळ ते धावायला होते तर त्याच्यासाठी आपण जर करत राहील तर हे जे आपले बांधव आहेत किंवा सैनिक आहेत त्यांचं रक्त मिळालं त्यांचं जीव वाचून पुन्हा नव्याने ते सीमेवरती उभे राहू शकतात आणि आपल्या बांधवांचं स्त्रियांचं जीव वाचू शकतात. रक्तदान करायला काहीच हरकत नाही. रक्तदान हे केलंच पाहिजे आणि सगळ्यात श्रेष्ठ दान जर पुढचं असेल तर जीवदान आहे. जीवदान मिळतं तर रक्तदान मिळतं. रक्तदानाचं महत्त्व खूप आहे, परंतु आपण या ठिकाणी सहपत्नीक रक्तदान करताय. महिलांचा सहभाग खूप कमी असतो आणि दोघांनी तुम्ही रक्तदान केलेलं काय सांगा? त्याच्यामध्ये असं आहे की जनरली महिलांचं ज्यावेळेला आपण एकमेक काम करतो ते कमी पडत असतं. इच्छा खूप असते सगळ्यांची, पण महिलांची शारीरिक क्षमता थोडीशी कमी पडते. तरी हा पण एक संदेश आपल्याला द्यायचा आहे की महिलांनी जर त्यांच्या आरोग्याकडे खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं तर त्यांचाही दृष्टिकोन छान होईल आणि त्यामुळे रक्तदान करता येईल. सुदैवाने माझ्या मिसेस दोघांनी आम्हाला पहिली वेळ थँक्यू.